राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडे आणि युवक प्रदेशाध्यक्षपदी निखिल ठाकरे यांची काल नियुक्ती करण्यात आलेली आहे। दोघे आपल्या सोबत आहेत। तरी सुरुवातीला तुमचं अभिनंदन की राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी तुमची नियुक्ती झालेली आहे। काय आपली पहिली प्रतिक्रिया आहे की अजित पवारांच्या जाण्यानंतर ही पक्षाची जबाबदारी तुमच्यावरती महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून पडते, आपली पहिली प्रतिक्रिया? पहिली प्रतिक्रिया हीच आहे की आदरणीय अजितदादा गेल्यानंतर ही जबाबदारी पडतीये, परंतु ही जबाबदारी पडल्यानंतर पहिल्या क्षणी अजितदादांची आठवण येते। आज अजितदादा हवे होते ही खरं तर मनाला खंत आहे की दादा नाही आहेत, परंतु नियतीपुढे काही चालत नाही। 6 महिन्यापूर्वी दादांचं अपघाती असं निधन झालं आणि त्यानंतर पक्षाची जबाबदारी आता महिला प्रदेशाध्यक्षपदाची माझ्यावर आलेली आहे। परंतु दादांनी कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असतो आणि शेवटचा माणूस हा पक्षासाठी खूप महत्त्वाचा असतो। त्याच्यामुळे प्रत्येक कार्यकर्ता सांभाळणं आणि शेवटच्या माणसापर्यंत पोचणं जी अजितदादांची आम्हाला शिकवण आहे। कारण दादा हे महाराष्ट्रामध्ये नाही तर भारतात कामाचा माणूस म्हणून ओळखले जातात आणि आम्हाला त्या पद्धतीनं काम करावं लागेल। आनंद तर नक्कीच आहे, पण आनंदाबरोबर जबाबदारीची जाणीव पूर्णपणे आहे। निखिलला आपली पहिली प्रतिक्रिया काय? युवकांचं संघटन राज्यामध्ये वाढवणं, युवक प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी तुमच्यावरती आता देण्यात आली। महाराष्ट्रात एक वेगळी पोकळी तयार झालेली आहे युवक संघटनेमध्ये आणि ती पोकळी भरून काढण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस नेहमीच प्रयत्नशील राहते। दादा असताना दादा शेवटी युथ आयकॉन म्हणून दादांकडे सगळेजण पाहायचे आणि दादा हा एकमेव चेहरा जो सगळ्या वर्गांना जे प्रशासनामध्ये असेल किंवा समाजकार्यात असेल प्रत्येक ठिकाणी दादाचं वाखाणण्याजोगं काम होतं। त्याच कामाची आम्ही धग धरून आणि दादांना स्मरणात ठेवून, कारण दादांचं आम्ही दर्शन घेऊन आलो आणि ते स्मरणात घेऊन राज्यात युवक संघटना अतिशय उत्कृष्ट काम करेल याची तुम्हाला ग्वाही देतो। काय आता पक्षाची जबाबदारी दिलेली आहे, आगामी धोरण काय असणार आहे? महिलांचा सहभाग जो आहे तो पक्षामध्ये जास्तीत जास्त वाढावा। मध्यंतरी अनेक आरोप जे आहे ते पक्षावरती करण्यात आले। म्हणजे कालच आपल्याला माहिती आहे की काँग्रेसनं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांवरती आरोप केला की सुनेत्रा पवार या गुंगी गुडिया आहे। काँग्रेसला काय प्रत्युत्तर? काँग्रेसला हेच प्रत्युत्तर राहील की काँग्रेसने माफीनामा द्यावा। हे परवाही आम्ही आंदोलन करताना सांगितलं। खरं तर शिवशाहू फुले आंबेडकरांच्या या महाराष्ट्राला ज्यांचा वारसा लाभलेला आहे त्या सांस्कृतिक महाराष्ट्रात कुठल्याही महिलेविरुद्ध असं बोलणं, मग ते कुठल्याही पक्षाचे असो, हे पूर्णपणे अयोग्य आहे। आणि ज्या काँग्रेस पक्षाला स्वर्गीय इंदिरा गांधींचा वारसा लाभलेला आहे त्या पक्षाने अशा पद्धतीनं बोलावं हे खरं तर लज्जास्पद आहे। पक्षानं ट्विटरवर बोलल्यानंतर सुद्धा पक्षाचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ त्याचं समर्थन करतायत, ही खरं तर खूप खेदजनक बाब आहे। आणि एक महिला विंग म्हणून कालच माझी नियुक्ती झालेली आहे आणि आम्ही पूर्ण महिला सगळ्याजणी 2-3 दिवस आंदोलन करत आहोत। परंतु ह्या पक्षाविषयी आणि काँग्रेसविषयी या वक्तव्यावर आम्ही आणखी आक्रमक होऊ। त्याबद्दल काँग्रेसनं माफी मागितलीच पाहिजे। काँग्रेसनी 100% तमाम महिलांची माफी ही मागितलीच पाहिजे की कारण ही फक्त राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार किंवा राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा वहिनी पवार यांचा अपमान नाही तर तमाम महिलांचा अपमान आहे। कारण तुम्ही बघताय की राजकारणात आणि समाजकारणात महिलांना 33% स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आरक्षण मिळालं आणि त्यानंतर आता आरक्षणाची बाब जेव्हा विधानसभेत आणि लोकसभेत होतीये आणि त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेस असं बोलतंय, हे काही मला समजत नाही। काँग्रेसचा हेतू काय आहे? कारण अशा पद्धतीनं महिलांचा अपमान केला तर महिला पुढे येतील का? मग नक्की काँग्रेसला करायचंय काय हा माझा प्रश्न। आज अजितदादांची आठवण येते का म्हणजे दोघांनाही? कारण दादांच्या जाण्यानंतर खरं तरी पक्षाची जबाबदारी अंगावरती पडते। काल रात्री 12ला आम्ही दादांचं दर्शन घ्यायला गेलो, अतिशय भावनिक क्षण होता। म्हणजे हे जबाबदारी भेटत असताना कुठेतरी दादा आमच्या सोबत असायला हवे आणि दादाच्या हातूनही जबाबदारी मिळावी हीच प्रामाणिक इच्छा प्रत्येक कार्यकर्त्याची असायची। आणि दादांना भेटायला जाताना की आम्ही आमच्या माऊलीला भेटायला जातोय ही अपेक्षा घेऊन दादांना भेटायला जायचो। आज ती माऊली आमच्यासोबत नाही, मनात कधी कुठे मन हळवं होतं, पण दादांचा स्वप्नातला महाराष्ट्र उभं करण्यासाठी आणि आदरणीय वहिनींनाच बळ देण्यासाठी दुःख बाजूला ठेवून आम्हाला पुढे काम करायचं आहे आणि ते आम्ही नक्कीच करू। दादांच्या स्वप्नातली राष्ट्रवादी महाराष्ट्र त्याच्यासाठी महिला विभाग म्हणून जी मोठी जबाबदारी तुमच्यावरती आलेली आहे, या पदाला कसा न्याय देईल? नक्कीच सगळ्या महिलांना एकत्रित करणं, शेवटी महिला काम करत असताना सगळ्यांना एकत्र घेणं, वेगवेगळ्या
म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेत जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल किंवा महानगरपालिका असेल, या संस्थांमध्ये काम करणाऱ्या महिला असतील किंवा आमच्या संघटनेतल्या महिला असतील. शेवटी निवडणूक म्हटलं की हारजीत असते, त्यामुळे काही महिलांना संधी मिळते, काही महिलांना संधी मिळत नाही. पण ज्या महिला संधीपासून बाजूलाही असतील त्यांनाही बरोबर घेऊन, सगळ्या जाती धर्मांच्या महिलांना बरोबर घेऊन आदरणीय सुनेत्रा बहिणींना बळ द्यायचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून इथून पुढच्या काळात होईल. आमचे सर्वांचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे असतील किंवा कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल असतील, भुजबळ साहेब असतील आणि सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी हे सुनेत्रा बहिणींच्या नेतृत्वाखाली एक चांगल्या पद्धतीनं आम्ही टीमवर्क करू. युवक म्हणून पारदादा असेल, जयदादा असेल यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभणारच आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजितदादांच्या स्वप्नातला महाराष्ट्र नक्की पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. खूप खूप धन्यवाद. तर हे दोघे होते की ज्यांची नुकतीच महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडे यांची निवड झालेली आहे, तर निखिल ठाकरे यांची युवक प्रदेशाध्यक्षपदी निवड झालेली आहे. आज दादा हवे होते, मात्र दादांच्या जाण्यानंतर जी जबाबदारी मिळते त्या जबाबदारीला न्याय देण्याचा प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया त्या दोघांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन विके चव्हाण, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.